ये कोण आहे? ये चंद्रकांत. चंद्रकांत ये रे. चंद्रकांत माझा मुलगा महेश आणि सून सुलेखा गेले रे. कार अपघातात गेले रे. ते गेले, मला सोडून गेले दोघेही अचानक. काय करू रे. 1 महिना झाला त्यांना जाऊन, पण माझी आठवण अजून माझ्या मनात राहते रे त्यांची. कोणाला किती दुःख सांगायची रे. माझा मुलगा आणि सून गेले. काय सांगू रे तुला चंद्रकांत. माझा नातू मला सारखा विचारतो, आई कधी येणार, बाबा कधी येणार. काय उत्तर देऊ रे चंद्रकांत, तू सांग मला. तू सांग काय उत्तर देऊ मी त्यांना. त्यांना मी म्हटलं बरेच महिने कुठे तुम्ही गेला नाहीत फिरायला, जाऊन या महाबळेश्वरला. मीच सुचवलं होतं त्यांना. आणि मला काय माहिती देवाच्या मनामध्ये काही औरच होतं. हे लिहिलेलं होतं हे. गेले, मला सोडून गेले. काय करू आता. माझी बायको तुला माहिती लवकर सोडून गेली. एकच मुलगा होता आणि सून होती, ते दोघं गेले. आता मी कसं माझ्या नातवाला सांभाळू रे. त्याचं शिक्षण, त्याचं सगळं कसं करू मी. मी रिटायर माणूस, कमी पेन्शनमध्ये मी कसं सगळं सांभाळणार. सांग ना आता मला चंद्रकांत, सांग ना. फार दुःख मोठं आहे रे माझ्याकरता. माझ्या आजूबाजूला पण कोणी फारचं नाही मला विचारत. काय करू मी, काय करू सांग. माझ्या नातवाचा गेल्याच महिन्यामध्ये 5वा वाढदिवस केला. सगळे येऊन गेले, बघून गेले, कौतुक करून गेले. आणि नजरच लागली रे म्हणायची. नजरच लागली म्हणायची आमच्यावर. कुठून मी त्यांना सांगितलं महाबळेश्वरला जा. आता गेले नसते तर नाही झालं असतं असं काही. काय करू रे. किती दुःख मोचवायची मनामध्ये. त्याच माझ्या नातवाचे आणि माझे मी रोज झोपताना डोळे पुसत असतो सारखे सारखे. काय करू सांग मला. सांग रामचंद्र, सांग. आता कसा जगू रे मी, कसा जगू. चांगला नोकरी होती यार इंडियाची, चांगली. सगळंच गेलं रे माझं, सगळंच गेलं निघून आयुष्यात. आता मी एकटा राहिलो रे. कसं शिक्षण पूर्ण करू त्याचं, कसं सांभाळू या नातवाला मी, सांग मला. असं दुःख कोणाला देऊ नको रे देवा. असं दुःख कोणाला देऊ नको. असे अचानक जातील हे स्वप्नात सुद्धा मला वाटलं नव्हतं. असं काहीतरी भयंकर घडेल हे असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि माझ्याच बाबतीत झालंय. तुला माहिती आहे चंद्रकांत, मी नियमित देवाची पूजा करायचो. पण आता देवावरचा विश्वासच उडून गेला रे. सोडून दिलं मी देवाचं करणं. मी नाही करणार देवाचं. तरडा ताटा मुलगा केला. तरडा ताटा मुलगा माझ्या डोळ्यासमोरून जातो, चूरही जाते. काय म्हणायचं रे, काय म्हणायचं चंद्रकांत, काय शांत होऊ. कसा शांत होऊ मी, कसं शांत होऊ सांग चंद्रकांत. खूप आठवण येतात रे सगळ्याची, खूप आठवण. एकच मुलगा, चांगला तरडा ताटा मुलगा. काय फोन आलाय. आता तेच काय सांगायचं, काय करायचं मला सुचत नाही. मी नाही घेणार कोणाचे बोल. तू बोल, तुला काय बोलायचं ते. माझा भाऊ आहेस ना तू, बोल तू. मी नाही बोलू शकत. मला त्रास होतो बोलताना ते सांगताना मला त्रास होतो. चंद्रकांत तू बोल, तू बोल. नाही